हॅलो, नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं अमिताज फॅशन या चॅनेलवरती. मी अमिता तुमचं मनापासून स्वागत करते. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे की कस्टमरचे ब्लाऊज मी कशा पद्धतीने कटिंग करते. जेव्हा आपल्याकडं सीझन असतो, म्हणजे दिवाळीचं सीझन म्हणा, दसऱ्याचं सीझन म्हणा, गणपतीचे सीझन, सणवार असतात किंवा लग्नाचे सीझन चालू असतात, त्यावेळेस आपल्याकडे कस्टमरची खूप गर्दी असते, कपड्यांची रांग लागलेली असते. कारण कसं असतं का त्या वेळेमध्ये कस्टमर आयत्या वेळेला साड्या घेतो आणि मग ब्लाऊज आपल्याला, जर आपलं रेग्युलर कस्टमर असतं तर मग आपल्याला नाही म्हणता येत नाही आणि आपल्याला कसं तरी ॲडजस्ट करून त्यांना तो ब्लाऊज रेडी करून देणं गरजेचंच असतं. कारण आपलं जर रेग्युलर कस्टमर असेल तर आपण त्यांना असं नाही बोलू शकत नाही. तर तसंच आज माझ्या बाबतीत झालेलं आहे. तर ह्यापैकी जे 2 कस्टमर आहेत, हे मी 4 ब्लाऊज मी आज कट करणार आहे आणि हे 4 ब्लाऊज मला द्यायचे आहेत 2 ते 3 दिवसामध्ये. तर त्या ज्या कस्टमर आहेत त्यांचे ब्लाऊज प्रिन्स कट असतात आणि बॅकनेकला थोडी डिझाईन सांगितली आहे त्यांनी. तर आता तेच ब्लाऊज मी कट करायला घेते. तर बरेचसे ब्लाऊज माझ्याकडे कटिंगसाठी आहेत, पण जे अस्तर माझ्याकडे होते त्यातले मी 2 ब्लाऊज कट करायला घेतलेत आणि 2 वेगळ्या कस्टमरचे कट करणार आहेत. तर ज्याचे अस्तर होते ते कट करायला घेतलेले आहेत आणि ज्याचे अस्तर नाही त्याची कात्रणं काढून मला अस्तर आणायचं आहे. तर इथे बघा, मी हे जे ब्लाऊज कट करायला घेतले ते प्रिन्स कटचं ब्लाऊज आहे आणि बॅकनेकला ह्याच्या डिझाईन आहे आणि बाही पफ बाही शिवायची आहे. तर मी इथे प्रिन्स कट ब्लाऊज असल्यामुळे पुढचा आणि मागचा दोन्ही भाग हे एकसाथच कटिंग केलेले आहे. घडी त्या पद्धतीने घातलेली आहे. तुम्ही व्हिडिओत बघितला असेल मी घडी कशा पद्धतीने घातले. आपण जर अशी घडी घातली तर आपल्याला एकाच वेळी पुढचा आणि मागचा भाग मिळून जातो. हे प्रिन्स कट ब्लाऊज असल्यामुळे मी अशा पद्धतीने कट केला आहे, म्हणजे पुढचा आणि मागचा दोन्ही भाग एकसाथ. पण जेव्हा आपण कटोरी ब्लाऊज कट करतो तेव्हा या पद्धतीने आपल्याला कट करता येत नाही. तर माझ्या व्हिडिओमध्ये मी नेहमी साधी आणि सोपी पद्धत कटिंगची, शिवण्याची, बॅकनेकची किंवा डिझाईनची वेगवेगळ्या आणि साध्या सोप्या पद्धती सांगत असते. तर नक्कीच तुम्ही आपले व्हिडिओ बघत असाल आणि व्हिडिओ आवडत असल्यास जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. आणि हो, चॅनेलवर आपल्या नवीन असाल तुम्ही तर चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटनही दाबायला विसरू नका, जेणेकरून माझ्या नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि तुम्हाला बघायला मिळतील आणि तुम्हाला तुमचे ब्लाऊज अगदी सहज आणि सोप्या पद्धतीने शिवता येतील. तर चला आता आपण व्हिडिओकडे येऊया. तर माझा एक ब्लाऊज कटिंगसुद्धा करून झाला. अस्तरचे ब्लाऊज आहेत चारही आणि 3 ब्लाऊज यापैकी प्रिन्स कटचे ब्लाऊज आहेत आणि एक ब्लाऊज कटोरी ब्लाऊज आहेत. हे जे 4 ब्लाऊज आहेत ते वेगवेगळ्या कस्टमरचे, एका कस्टमरचे 2 ब्लाऊज आहेत आणि 2 ब्लाऊज वेगवेगळ्या कस्टमरचे आहेत. तर आता प्रिन्स कटचे जे ब्लाऊज आहेत ते मी पुढचा आणि मागचा भाग दोन्ही भाग एकसाथ कट करून घेते आणि बाहीही एकसाथ कट करून घेते आणि त्यानंतर या प्रत्येक ब्लाऊजच्या बॅकनेकला डिझाईन पॅटर्न आहे आणि त्याचा व्हिडिओ मी आपल्या चॅनेलवर सेपरेटली टाकणार आहे. तो नक्कीच तुम्ही बघा. त्यातून तुम्हाला वेगवेगळे ब्लाऊजचे पॅटर्न बघायला मिळतील. तसेच बाही डिझाईनही आहे, तर बाही डिझाईनही पाहायला मिळेल. यामध्ये 2 ब्लाऊजची मला पफ बाही शिवायची आहे, तर त्याचे व्हिडिओही मी आपल्या चॅनेलवर अपलोड करणार आहे. तर नक्कीच तुम्ही व्हिडिओ बघत चला, जेणेकरून तुम्हाला खूप सारी माहिती माझ्या व्हिडिओमार्फत मिळत जाईल आणि तुम्ही तुमचे किंवा कस्टमरचे अगदी साध्या सोप्या पद्धतीने ब्लाऊज शिवू शकता, तयार करू शकता. तर इथे माझा दुसरा ब्लाऊजही कट करून झाला आहे. सेम त्याच पद्धतीने मी कट केलेला आहे आणि आता जो तिसरा ब्लाऊज मी कट करायला घेणार आहे तो एक कटोरी ब्लाऊज आहे आणि त्याची कटिंग मी आपल्या चॅनेलवर अपलोड आहेत. कटोरी ब्लाऊजची कटिंग कशा पद्धतीने करायचे, कटोरी पॅटर्न कशा पद्धतीने काढायचे. तर मी इथे डायरेक्ट पेपर पॅटर्न न वापरता डायरेक्ट कपड्यावरच कटोरी ब्लाऊज कट करते. तर हा कटोरी ब्लाऊज आहे आणि सिम्पल ब्लाऊज शिवायचा आहे. थोडंसं त्यांनी डिझाईन सांगितले आहे कारण डेली यूजसाठी त्यांना हा ब्लाऊज पाहिजे आहे. साडी ही सिम्पल आहे,
पण त्या बोलल्या का थोडंसं ब्लाऊजला पाठीमागे काहीतरी डिझाईन करा. तर याचा पण व्हिडिओ मी आपल्या चॅनेलवर अपलोड करेलच. तर हा एक कटोरी ब्लाऊज आणि यानंतर एक ब्लाऊज जो आहे तोही प्रिन्स कट ब्लाऊज आहे आणि त्याला पाठीमागे वर्क आहे आणि बाहीलाही वर्क आहे. तर त्याचाही बॅक नेकला थोडी डिझाईन आहे. तर त्याचाही व्हिडिओ आपल्या चॅनेलवर येईल, नक्कीच तुम्ही बघणार आहात. तर चला, तुमचा असाच सपोर्ट राहू दे आपल्या चॅनेलला आणि व्हिडिओ बघत चला आणि चॅनेलला सबस्क्राईब करत चला आणि नवीन नवीन व्हिडिओ मी असेच तुमच्यासाठी पोस्ट करत राहील. आणि इथपर्यंत व्हिडिओ तुम्ही बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. थँक्यू. आणि अशा पद्धतीने कटिंग केले आपण ब्लाऊज तर कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त ब्लाऊज कट होतात आणि आपण कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त ब्लाऊज शिवू शकतो आणि कस्टमरही खुश आणि आपणही खुश होतो. म्हणून तुम्ही अशा पद्धतीने तुमचं काम करत चला आणि आपले कस्टमर वाढवत चला आणि आपलं इन्कमही वाढवत चला. तर चला, बाय बाय, टाटा. तोपर्यंत मी माझी कटिंग करते आणि त्यानंतर स्टिचिंग करते आणि मग व्हिडिओ येतच राहील आपल्या चॅनेलवर. थँक्यू.